हाय, तर तुम्हाला हे लॉजिक माहिती होतं का, की कसं आपण सॅटर्डे, संडे युजुअली Netflix स्क्रोल करतो टू फाइंड दॅट वन न्यू शो विच प्रॉबेबली वी माइट एन्जॉय विथ आवर फॅमिली अँड फ्रेंड्स. पण एंड अप होतं वॉचिंग द सेम ओल्ड शो जो आपण प्रॉबेबली 5 to 6 टाइम्स ऑलरेडी बघितला असतो. तर सायंटिफिक लँग्वेजमध्ये दिस इज कॉल्ड ॲज डिसिजन फॅटिग. तर ह्याचं मीनिंग काय असतं? इट मीन्स दॅट आपलं ब्रेन ऑलरेडी एवढं वर्कअप असतं फ्रॉम ऑल द बिग ग्रेट डिसिजन्स जे आपण अख्ख्या वीकमध्ये घेतले असते. आणि मग सॅटर्डे आणि संडे इव्हनिंगला जे आपण हे Google सर्च इंजिन लावतो Netflixवर की काय बघायचं, काय बघायचं, काय बघायचं. ते इट्स लाइक अ होमवर्क टू अ ब्रेन आणि ऑफकोर्स नो वन इन्क्लुडिंग द ब्रेन वुड लाईक टू डू अ होमवर्क ऑन सॅटर्डे ऑर संडे नाईट. तर म्हणून आपलं ब्रेन आपल्याला सिग्नल देतं की हे ब्रो चिल वॉच द सेम ओल्ड शो, कारण त्याच्यामध्ये कमी स्ट्रेस आहे. यू नो द स्टोरी, यू नो एव्हरीथिंग अबाउट इट. इन फॅक्ट इन्व्हेस्ट दॅट एनर्जी लाईक इन मेकिंग पॉपकॉर्न ऑर एन्जॉईंग विथ फॅमिली ऑर फ्रेंड्स. म्हणून आपण तो एक्झॅक्ट सेम शो जो आपण ऑलरेडी 5-6 टाइम्स बघितलाय तो परत बघतो. माहिती होतं का तुम्हाला?